नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. माझ्या वृषभ राशीच्या लोकांनो, कान देऊन ऐका. 20 फेब्रुवारीपासून ते 2 मार्च म्हणजे थेट होळीपर्यंतचा हा जो काळ आहे ना, हा तुमच्या आयुष्यात नुसता बदल नाही तर धक्के घेऊन येणार आहे. आता हे धक्के चांगले आहेत की वाईट? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? घरातली शांती टिकणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या होळीच्या रंगात तुमच्या नशिबाचा कोणता रंग उजळणार आहे, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी बोलूया तुमच्या कामाबद्दल, म्हणजेच नोकरी आणि व्यवसायाबद्दल. मित्रांनो, 20 तारखेपासून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि इतर ग्रहांची जी हालचाल होते ना, ती सांगते की ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काहीतरी धक्कादायक घडणार आहे. कदाचित तुम्हाला अशी एखादी जबाबदारी दिली जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. नोकरी करणाऱ्यांनी थोडं सावध राहा. तुमचे काही सहकारी तुमच्या पाठीमागे काहीतरी खिचडी शिजवू शकतात, पण घाबरायचं कारण नाही. वृषभ राशीचा स्वभावच आहे मेहनत करणं. तुम्ही तुमच्या कामातून त्यांना चोख उत्तर द्याल. 2 मार्चपर्यंत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याच्या चर्चेला उधाण येईल. व्यवसायात मात्र मोठी गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करा, कारण घाईघाईत घेतलेला निर्णय खिशाला कात्री लावू शकतो. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर, पैसा. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या मिश्र आहे. एकीकडे तुमचा रखडलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. 20 तारखेच्या आसपास जुनं दिलेलं कर्ज किंवा कुठेतरी अडकलेले पैसे अचानक हातात येतील. हा तुमच्यासाठी पहिला मोठा सुखद धक्का असेल. पण थांबा, जसा पैसा येईल तसाच तो जाण्याचे मार्गही तयार आहेत. होळीच्या तयारीसाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी मोठे खर्च होऊ शकतात. केतू 4थ्या घरात असल्यामुळे घरासंबंधी कामात पैसा खर्च होईल. त्यामुळे माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, बजेट सांभाळून चाला. होळीच्या दिवशी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर वायफाळ खर्च हा टाळाच. मित्रांनो, घरातलं वातावरण कसं असेल तर बघा, कुटुंबात थोडी कुरबुर होण्याची शक्यता आहे. विशेषतः आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आईला थोडा त्रास होऊ शकतो किंवा घरातल्या मोठ्यांशी तुमचे विचार पटणार नाहीत. इथे तुम्हाला शांत राहायचं आहे. राग आवरा, कारण वृषभ राशीला राग आला की समोरच्याचं काही खरं नसतं. पण या काळात राग तुमच्यासाठी तोट्याचा ठरेल. जे लोक प्रेमात आहेत किंवा ज्यांना जोडीदार शोधायचा आहे, त्यांच्यासाठी मात्र हा काळ रोमॅन्टिक आहे. होळीपर्यंत तुम्हाला एखादं खास सरप्राईज मिळू शकतं. तुमचं नातं लग्नापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एखादं चांगलं स्थळ चालून येईल. मित्रांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याबद्दल सांगायचं तर 20 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात तुम्हाला थोडा आळस जाणवेल. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. बाहेरचं खाणं थोडं टाळा. होळी आहे म्हणून खूप तेलकट तुपकट खाण्यात येईलच, पण स्वतःवर ताबा ठेवा. श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी धुळीपासून आणि थंड हवेपासून लांब राहा. तुमची तब्येत ठीक राहिली तरच तुम्ही सणाचा आनंद घेऊ शकाल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 मार्चला होळी आहे. या होळीच्या अग्नीमध्ये तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी जळून जाणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 तारखेपासून तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा येईल. लोक तुम्हाला विनाकारण उकसवण्याचा प्रयत्न करतील. हाच तो धक्का आहे ज्यापासून तुम्हाला वाचायचं आहे.
कुणीतरी जवळचा माणूस तुम्हाला दगा देण्याचा प्रयत्न करू शकतो. जर तुमचं नशीब बलवान असल्यामुळे तुम्हाला त्याची चाहूल सुद्धा आधीच लागेल. माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्वांवरती काय उपाय करायचा. तर सर्वात पहिला म्हणजे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे दर शुक्रवारी गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला. यामुळे तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. दुसरा उपाय म्हणजे दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा, जेणेकरून घरातली कटकट थांबेल. तिसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा नक्की करा. हे सर्व उपाय तुम्ही करून बघा. खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी का होईना, थोडाफार का होईना तुम्हाला बदल जाणवेल. तर मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी बदलांचा आहे. बदल स्वीकारायला शिका. यश तुमचंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांच्या होळीच्या आगाऊ खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.